हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा। आज मी फ्लावर मटरची भाजी बनवली आहे। एकदम रस्सेदार आणि झणझणीत चमचमीत भाजी बनवली आहे। तुम्हाला रेसिपी आवडते का बघा। फ्लावरची भाजी मस्त गावाकडल्या पद्धतीने केली आहे। आमच्याकडे फ्लावरची भाजी अशी करतात। ही भाजी जास्त अशी सुक्की पण नाही आणि जास्त अशी पाण्यासारखी नाही, एकदम अशी सरबरीत अशी भाजी करतात आमच्याकडे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। फ्लावरची भाजी बनवण्यासाठी पाव किलो फ्लावर घेतला आहे, 2 बटाटे घेतले आहेत आणि छोटी वाटी वाटाणे घेतलेत, 1 छोटी वाटी खोबरे घेतलेला आहे, थोडंसं लसूण, अद्रक, 1 कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे। आता आपण खोबरं, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व मिक्सरला काढून घेणार आहोत। मिक्सरमध्ये मी थोडासा कढीपत्ता पण टाकणार आहे। कढीपत्ता असाच आपण अख्खा फोडणीला टाकला की खराबच होतो, कारण की कोणी कढीपत्ता खात नाही, त्यामुळे थोडासा असा मिक्सरमधून वाटण काढताना कढीपत्ता पण टाकून द्यायचा। कोथिंबीर कट करून घेते, व्यवस्थित वाटल्या जाते। आता आपलं खोबरं वगैरे सर्व वाटण झालेलं आहे मिक्सरला काढून, हे मी साईडला काढून घेते आणि टोमॅटो पण मिक्सरला काढून घेते। टोमॅटो पण मिक्सरला बारीक करून घ्यायचे, म्हणजे फोडणीमध्ये असे टोमॅटो मोठे मोठे दिसणार नाहीत। बारीक करून घातले की मस्त आपली ग्रेव्ही तयार होते भाजीला पण। आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यात 1 माप तेल ओतून घेते। 1 माप तेल ओतून घेतले आहे। तुम्हाला जर हवा असेल तर 2 माप तेल ओतून घेऊ शकता, भाजीला बाहेर सारखा कलर येतो। आता 1 चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडली की लगेच 1 चमचा जिरे टाकून घेतले। जिरे आणि मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये जो चिरून घेतलेला कांदा आहे तो पण टाकून घेते। फोडणीसाठी बारीक चिरून घेतलेला 1 कांदा आहे तो पण टाकून घेतला। आता जे वाटण वाटलेलं आहे ते पण टाकून घेते। सर्व व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊ। फोडणीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तेलामध्ये मस्त कांदा आणि वाटण सगळं असं थोडंसं ब्राऊन कलरचं झालेलं आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या। आता त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाका, धनेपूड 2 चमचे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा चमचा घरचा काळा मसाला टाकला आहे। तुम्ही कांदा लसूण मसाला पण टाकू शकता जर घरचा मसाला नसेल तुमच्याकडे तर। आता आपली फोडणी व्यवस्थित होत आली आहे, त्यामध्ये मी बटाटे फ्लावर टाकून घेते। बटाटे आणि फ्लावर टाकून घेतले की त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये लगेच मटर टाकून घ्यायचे नाही, कारण की मी फ्रोझन मटर घेतलेत। जर तुमचे कच्चे मटर असतील तर लगेच त्यासोबत टाकून घ्यायचे। कच्चे म्हणजे भिजवलेले किंवा आपले हिरवे मटर असतात ना, ते वाले सांगितले, ते असतील तर लगेच फ्लावर सोबत टाकू शकता। आता भाजीवर प्लेट झाकून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून घेते। पाणी आता गरम होत आलं आहे, भाजीमध्ये टाकून घेते।
पाणी आता ओतले की थोडासा गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा आणि ज्यावेळेस आपण फोडणी देतो आणि बटाटे आणि फ्लावर ज्यावेळेस टाकलो होतो त्यावेळेस मंद आचेवर गॅस ठेवायचा। आता गॅस मीडियम आचवर ठेवून मस्त असे फ्लावर बटाटे शिजू द्या। प्लेटमध्ये पाणी ओतून ठेवा। तुम्हाला जर आणखीन रस्सा वाढवायचा असेल तर आणखीन थोडंसं पाणी ओतू शकता। मला ही भाजी डब्यासाठी बनवायची त्यामुळे मी जास्त पाणी करणार नाही। जर आपल्याला घरी करायची असेल खायला मस्तपैकी तर मस्त झणझणीत रस्सा होऊ शकतो याचा। बटाटे आणि फ्लावर थोडेसे शिजत आलेले आहेत। यामध्ये आता आपण फ्रोझन मटर घालून घेऊ। मटर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यावर थोडंसं पाणी घालून घेऊ भाजीमध्ये बे। कढईच्या वरती प्लेटमध्ये थोडंसं पाणी ठेवलं ना भाजी करपत नाही, त्यामुळे मी प्लेटमध्ये पाणी ठेवते कधीही सुकी भाजी बनवायची असेल तर। आणि रस्सेवाली बनवायची असेल तर आपल्याला सेपरेट पाणी गरम करून घ्यायची गरज नाही। ताटातलं पाणी गरम होतं तेच ओतून घेता येतं, म्हणजे दोन्ही फायदे होतात आपल्याला। भाजी शिजत आली आहे त्यावेळेसच तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा रस्सा करून घ्यायचा। आता यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला टाकून घेते। व्यवस्थित मसाला मिक्स करून घेते त्यामध्ये। ज्यावेळेस भाजी शिजत असते ना त्यावेळेसच आपण पाणी थोडंसं वाढवून घ्यायचं, नाहीतर नंतर पाणी वाढवलं की भाजी म्हणजे टेस्ट येतच नाही, पांचट होऊन जाते भाजी। फ्लावर, बटाटे आणि वटाणे मस्त आता एकत्र झाले आहेत आणि त्याची भाजी एवढी सुंदर तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला आता मी वाटीमध्ये भाजी वाढून दाखवते किती मस्त झाली आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। आता आपण पुढील रेसिपीत भेटूया, तोपर्यंत टेक केअर। थँक्यू।